एक्झाम्पल नंबर 5 महत्वाचं काही. द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ अ रिमोट कंट्रोल टॉय कार इज रुपीज 1770 ओनली. रेट ऑफ जीएसटी इज 18%. त्याच्यावरचा रेट 18% दिलेला आहे. फाइंड द टॅक्सेबल अमाऊंट, म्हणजे आता ज्या किमतीवर जीएसटी कॅल्क्युलेट केलेला आहे ती किंमत आणि त्याच्यानंतर सीजीएसटी आणि एसजीएसटी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो गिवन काय काय दिलेलं आहे गिवन मध्ये आपल्याला या ठिकाणी की टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ अ कार, टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ अ कार इज रुपीज 1770. Rate of GST is 18%. To find first taxable amount, second CGST, and third one SGST. Now we know that total value of any item is equal to taxable value plus GST. आपल्याला माहिती आहे की एखाद्या वस्तूची एकूण किंमत किती आहे तर ती टॅक्सेबल व्हॅल्यू आणि त्याच्यावर घेतलेला जीएसटी या दोघांची बेरीज म्हणजे टोटल व्हॅल्यू झाली. आता इथं या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला माहित नाही आहे, म्हणून सपोज taxable value is equal to rupees x. बाकी दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. टोटल व्हॅल्यू दिलेली आहे, जीएसटी रेट दिलेला आहे. या ठिकाणी जीएसटी रेट लिहा वाटलं सर, जीएसटी रेट दिलेला आहे. सो टोटल व्हॅल्यू 1770 बरोबर टॅक्सेबल व्हॅल्यू x प्लस जीएसटी रेट किती दिलेला आहे 18%. हे समीकरण आपल्याला कसं लिहिता येईल 1770 बरोबर x अधिक 18 भागिले 100. x अधिक 18 भागिले 100. इकडे घ्या x एका बाजूला ठेवा. x बरोबर 1770 वजा 18 भागिले 100. दोन्ही बाजूला 100 नी मल्टिप्लाय करूया. त्यामुळे इथे 100 नी मल्टिप्लाय केलं तर 100x येतील बरोबर या ठिकाणी 1770 आणि त्याच्यावर 2 शून्य आणि वजा 18 या पद्धतीने 18x ऑफ x 18% ऑफ x. त्यामुळे इथे x येईल, इथे x येईल आणि इथे पण x या ठिकाणी येईल. लक्षात आलं. परत याला सांगतोय 1770 ही टोटल किंमत दिलेली आहे. x ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आणि x वरचा जीएसटी रेट 18% ऑफ x म्हणून 18x डिवायडेड बाय 100 या ठिकाणी आलं. आता हे 18x इकडे घेऊया. 100 अधिक 18x बरोबर 177000. 118x बरोबर 177000. x बरोबर 177000 भागिले 118. हा गुणाकार जर केला तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतंय की पहिला भाग या ठिकाणी 118 इतके 118 जातो. त्याच्यानंतर 177 मधून 118 गेल्यानंतर या ठिकाणी आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर 118 गेल्यानंतर 8 9 17 हातचाला 1 7 2 गेले 5 राहिले 590 येतात आणि परत 18 95 5 चा भाग जातो म्हणून या ठिकाणी 1500 येतात. म्हणून x बरोबर 1500. आपण x काय मानले हो x मानलेले टॅक्सेबल व्हॅल्यू. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की आता आपल्याला जो सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचा आहे तो या ठिकाणी या 1500 रुपयावर आपल्याला काढावा लागेल. म्हणून टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर कार that is toy is equal to 1500. Now to calculate
CGST अँड SGST. आता टोटल जो जीएसटी दिलेला आहे तो 18% दिलेला आहे, म्हणजे 9% सेंट्रलला जाणार, 9% राज्याला देणार, म्हणून 1500 वर, म्हणून सीजीएसटी केंद्राला जाणारा बरोबर टॅक्सेबल व्हॅल्यू 1500 गुणिले 9/100, म्हणून सीजीएसटी इज इक्वल टू रुपीज 135. सिमिलरली SGST is also rupees 1130. Now, example number 6. हे एक एक्झाम्पल आलं तुम्हाला की सगळं आतापर्यंत शिकलेलं समजलं असं त्याचा अर्थ होतो. काय एक्झाम्पल? टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड अँड एसी ऑफ 1.5 टन टू अ कंपनी. एका कंपनीला 1.5 टनाचा एक एसी सप्लाय केलेला आहे. कॉस्ट ऑफ एसी विथ जीएसटी 51,200, 51,200 रुपये इतकी कॉस्ट आहे. रेट ऑफ सीजीएसटी इज 40%. सीजीएसटी 14% दिलेला आहे आणि आपल्याला 1, 2, 3, 4, 5 आणि 6 गोष्टी या ठिकाणी विचारलेल्या आहेत. या प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळवायचं. मी फक्त आता गिवन लिहितोय. गिवन रेट ऑफ एसी विथ जीएसटी इज इक्वल टू रुपीज 51,200 हा दिलेला आहे. अँड रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू 14%. पहिलं रेट ऑफ एसजीएसटी. रेट ऑफ एसजीएसटी, वी नो दॅट सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी and therefore SGST is also 14%. सेकंड काय विचारलंय आपल्याला या ठिकाणी? रेट ऑफ जीएसटी. रेट ऑफ जीएसटी ऑन एसी. We know that GST is nothing but sum of CGST plus SGST, which is equal to 40 plus 40. So total GST on AC is a 28% because it is a luxurious item. पहिल्याचं उत्तर मिळालं. दुसऱ्याचं उत्तर मिळालं. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑन एसी. तिसरं आपल्याला माहित नाही ना किती टॅक्स, कोणत्या किमतीवर आपण टॅक्स दिलेला हे माहित नाहीये. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी. आता आपण मगाशी पाहिलेलं टोटल व्हॅल्यू ऑफ एसी इज सम ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी पेड ऑन दॅट टॅक्सेबल व्हॅल्यू. टोटल व्हॅल्यू किती दिलेली आहे? 51,200. आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू माहित नाही आहे, सो वी कॅन अज्युम ॲज अ टॅक्सेबल व्हॅल्यू ॲज अ एक्स प्लस जीएसटी किती झाला आता टोटल 28% ऑन एक्स, सो 28% ऑफ एक्स मगाशी आपण पाहिलेलं आहे. सो 51,200 बरोबर एक्स अधिक 28x भागिले 100. 28x भागिले 100. प्रत्येकाला 100 ने गुणूया. 51,200 त्याच्यावर 2 शून्य बरोबर 100x अधिक 28x. म्हणून 100 आणि 28 128x बरोबर 51,200 अजून 200. म्हणून x बरोबर 51,200 गुणिले 100 भागिले 128. आता हा जर भागाकार या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केला किंवा केला तर आपल्या लक्षात येतं की 8 चौक 32, 12 चौक 48 आणि 3 51 म्हणजे 4 चा भाग जातो. x बरोबर 4, 1 2 3 4 म्हणजे तो एसी जो आहे त्याची जी अमाउंट आहे टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती रुपये 40,000 इतकी आहे. सो टॅक्सेबल अमाउंट आता आपल्याला विचारते ते टॅक्सेबल अमाउंट ऑफ एसी. टॅक्सेबल अमाउंट ऑफ एसी इज इक्वल टू रुपीज 40,000.
40,000 रुपये ही टॅक्सेबल अमाऊंट या ठिकाणी झाली. म्हणजे आपलं तिसरं उत्तर या ठिकाणी पूर्ण झालं. टोटल अमाऊंट ऑन जीएसटी. आता जीएसटीचा रेट किती 28% आहे आणि ती 28% कशावर कॅल्क्युलेट करायची आहे 40,000. त्यामुळे पुढचं एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला सोडवता येईल. फॉर टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी किंवा टोटल जीएसटी आपण इन शॉर्ट मध्ये म्हणूया. सो टोटल जीएसटी कॅल्क्युलेटेड ऑन अ टॅक्सेबल अमाऊंट. सो जीएसटी इज इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट into rate, GST rate, which is equal to 40,000 गुणिले 28%. 40,000 गुणिले 28 भागिले 100. या दोन शून्याला दोन शून्य गेले आणि 28 चोक या ठिकाणी 112. त्याच्यावर दोन शून्य 11,200 इतका जीएसटी या ठिकाणी पे करावा लागला. आपल्याला चेक करता येईल 40,000 मध्ये 11,200 या ठिकाणी आपण ऍड केले की आपल्याला टोटल किंमत या ठिकाणी मिळते. चौथं उत्तर टोटल अमाऊंट ऑन जीएसटी इज इक्वल टू 11,000 रुपीज 11,200 ओनली. नंतर काय विचारलेलं आहे पाचव्या मध्ये या ठिकाणी अमाऊंट ऑफ सीजीएसटी. सीजीएसटी इज इक्वल टू किती विचारलेलं आहे तर याच्याने मी. सो सीजीएसटी इज इक्वल टू जीएसटी डिवायडेड बाय 2. 11,200 भागिले 2 म्हणून सीजीएसटी बरोबर बे के बे पंचे 10 हातचाला 1 बे सख्ख 12 5,621 रुपये इतकी सीजीएसटी झाली. आणि शेवटचं उत्तर एसजीएसटी ती पण या ठिकाणी 5,600 इतकी आपल्याला झालेली आढळून येईल. अशा पद्धतीने या एकाच गणितामध्ये सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर झालेल्या आपल्याला आढळून येईल. लास्ट एक्झाम्पल. सर्वच्या सर्व एक्झाम्पल्स मी या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आहेत. Prasad purchased a washing machine from Maharashtra Electronics Goods. The discount of 5% was given on a printed price of rupees 40,000. Rate of GST charged was 28% because it is a luxurious item. Find the purchase price of washing machine. Also find the amount of CGST and SGST shown in the tax invoice. काय काय दिलेलं आहे त्याचा विचार या ठिकाणी करूया. गिवन मध्ये या ठिकाणी प्रिंटेड प्राइस ऑफ इज रुपीज 40,000 आपल्याला दिलेली आहे वॉशिंग मशीनची. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी डिस्काउंट रेट दिलेला आहे. डिस्काउंट किती दिलेलं आहे या ठिकाणी 15% डिस्काउंट या ठिकाणी दिलेलं आहे. सॉरी 5% डिस्काउंट आपल्याला दिलेलं आहे. आणि अजून काय दिलेलं आहे रेट ऑफ जीएसटी हा या ठिकाणी किती दिलेला आहे 28%. मी आता सांगितलं की लक्झरियस आयटम आहे त्यामुळे 28% इतका रेट ऑफ जीएसटी झाला. म्हणजे दिलेल्या गोष्टी बघा प्रिंटेड प्राइस 40,000 डिस्काउंट 5% दिलेला आहे आणि रेट ऑफ जीएसटी हा 28% या ठिकाणी दिलेला आहे. आता ज्या वेळेला आपल्याला पुढच्या किमती काढायच्या आहेत परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन, अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड अमाऊंट ऑफ एसजीएसटी. आता जो डिस्काउंट दिलेला आहे तो पहिल्यांदा प्रिंटेड प्राइस वर दिलेला आहे त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट काढून घ्यावं लागणार आहे. ऍज डिस्काउंट इज गिवन ऑन printed price. Therefore, total discount is equal to printed price into rate of discount, which is equal to printed price 40,000 गुणिले रेट 5% इतका दिलेला आहे 5% बरोबर 40,000 गुणिले 5 भागिले 100.
या 2 शून्याला 2 शून्य गेले, 5 शून्य शून्य, 5 शून्य शून्य, 5 चौक 20. म्हणजे आता इथे लक्षात आलं की त्यांनी 2000 रुपये इतका डिस्काउंट आपल्याला दिलेला आहे. देअरफॉर ही झाली डिस्काउंट, टोटल डिस्काउंट झाला. सो टॅक्सेबल अमाऊंट काय झाली आता या ठिकाणी? प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट. सो विच इज इक्वल टू 40,000 वजा 2,000 बरोबर एकूण जी किंमत आहे की ज्याच्यावर टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे ती किंमत झाली 38,000 रुपये. आता 38,000वर आपल्याला या ठिकाणी जीएसटी कॅल्क्युलेट करायचं आहे. सो टोटल जीएसटी इज इक्वल टू टॅक्सेबल अमाउंट into rate of GST. टॅक्सेबल अमाउंट किती दिलेली आहे? 38,000. रेट काय आहे? लक्झरियस आयटम 28% ऑफ टोटल अमाउंट. त्यामुळे पुढचं स्टेप काय येणार? 38,000 गुणिले 28 भागिले 100. या 2 शून्याचं 2 शून्य गेले. म्हणजेच या ठिकाणी काय आले? 380 गुणिले 28 आणि या दोघांचा गुणाकार या ठिकाणी. सो टोटल जीएसटी इज इक्वल टू या दोघांचा गुणाकार या ठिकाणी आला 10,440 रुपीज. हा एवढा जीएसटी त्या मशीनवर 5% डिस्काउंट दिल्यानंतर आपल्याला द्यावा लागला. सो परचेस प्राइस, आता ती मशीन केवढ्याला पडली आपल्याला? परचेस प्राइस इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस टोटल अमाउंट ऑफ जीएसटी. या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 38,000 अधिक जीएसटी किती पे केलेला आहे? 10,640. म्हणून या दोघांची बेरीज रुपीज किती आली या ठिकाणी? तर 48,640 रुपये इतकी किंमत या ठिकाणी आपल्याला परचेस प्राइस म्हणून आली. परचेस प्राइस पण काढली. पण आता काय आपल्याला विचारलेलं आहे? शेवटी काय विचारलेलं आहे त्यांनी आपल्याला? की या सगळ्या याच्यामध्ये सीजीएसटी आणि एचजीएसटी किती गेला याची विचार किंवा याची माहिती आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. आता ज्या वेळेला सीजीएसटी आणि एचजीएसटीचा आपण विचार करतो त्यावेळेला तो सारखाच जातो. 28% म्हणजे 14 आणि 14% तो गेलेला असायला पाहिजे. आता हा जो 14% जाणार आहे हा 14% 38,000वर इतका 38,000 रुपयावर जाणार आहे. सो टोटल अमाउंट ऑफ सीजीएसटी is equal to taxable amount into CGST rate. 38,000 टॅक्सेबल अमाऊंट आहे गुणिले सीजीएसटी 14%. म्हणून 38,000 गुणिले 14 भागिले 100. या 2 शून्याला 2 शून्य जातील. 380 गुणिले 14 याचा गुणाकार या ठिकाणी रुपये 5320 इतका या ठिकाणी आलेला आढळून येतो. त्यामुळं सीजीएसटी जेवढा गेला तेवढाच एसजीएसटी पण जाणार आहे आणि याची रक्कम या ठिकाणी 5320 आपल्याला आलेली आढळून येईल. आणि अशा पद्धतीने जी 40,000 रुपयाची मशीन आहे ती 5% डिस्काउंट दिल्यामुळे 38,000ला मिळाली. पण टोटल व्हॅल्यू देताना आपल्याला दुकानदाराला या ठिकाणी किती द्यावे लागले? 48,640 आणि त्यापैकी 5320 आणि 5320 रुपये अनुक्रमे सीजीएसटी आणि एचजीएसटी त्यातून या ठिकाणी गेलेला आढळून येतो. आणि अशा पद्धतीचे हे गणित परीक्षेच्या दृष्टीने मला महत्वाचं वाटतं.